श्रावण सोमवार. ओम नमः शिवाय. वेलकम टू सौमौशी व्लॉग. हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? गुड आफ्टरनून. सो आज आहे शेवटचा सोमवार आणि आज म्हणजे आज किती पाचवा सोमवार. हां, पाचवा सोमवार आणि शेवटचा सोमवार आहे. सो खूप मस्त वाटतं आहे आज. छान एकदम असं की सर्व सोमवार छानपैकी गेले आहेत. आज देखील छानपैकी जाईल. सो आज मी घातलेली साडी छानपैकी व्हाईट कलरची. कशीच नक्की सांगा. ॲक्च्युली असं सकाळीच व्लॉग स्टार्ट करणार होते, पण प्रॉब्लेम असा झाला की मी तिकडे सासरी होते त्यामुळे ना आज माऊच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे. गणपती बनवायचं आहे, गणपती बाप्पा, आणि तिची एक्झाम देखील होती. सो आज ॲक्च्युली नाही होय चाललं होतं, जायचं म्हणजे स्कूलला. सो म्हटलं की जाऊ दे, आज कॉम्पिटिशन आहे म्हटलं माऊला पाठवते. मग ॲक्च्युली असं झालं की फटाफट सकाळी खूप घाई करावी लागली. घाई करून मग फटाफट स्कूलमध्ये तिला ट्रेनमध्ये वगैरे बसून स्कूलमध्ये पहिलं घरात येऊन तिची तयारी वगैरे केली. मग स्कूलला पाठवलं सगळं ते क्ले वगैरे घेऊन. आणि क्लेचा बनवायचा आहे गणपती बाप्पा. काय माहिती कसं बनवते. आता तिला शिकवलं तर आहे थोडंफार कसं बनवायचं, पण ती आता बनवते की नाही काय माहिती नाही. आता बघूया आपण. सो चला आपण आता जेवणाला स्टार्ट करूया, कारण की मी आता जस्ट आवरलं आहे सगळं आणि आता जेवणाला स्टार्ट करूया. फटाफट जेवण बनवूया माऊ सुटायच्या आत, आणि नंतर मग आपण जाऊया मंदिरात. सो चला, बाय बाय. A few moments later. चला, जेवण दोन झालेलं आहे छानपैकी. आणि आता मी करणार आहे आजची स्पेशल स्वीट डिश करणार आहे. आज शेवटचा सोमवार आहे. सो मी आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया. सो मी दुकानातून आणलेलं आहे गुलाबजामुनचं पॅकेट गिट्स. सो चला आपण करूया. सो इकडे मी फटाफट पीठ घेतलं फटाफट मळलं. ते त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून बरोबर चांगल्या प्रकारे मळलं. ते एकदम सॉफ्ट डव करायचा असतो, तर तो सॉफ्ट डव चांगला मी मळून घेतला. फटाफट थोडंसं पाणी पण ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि नंतरून फटाफट ते मळून झाल्यानंतरून मी लगेचच त्याचे ते गोळे बनवायला सुरुवात केली. जे गुलाबजामुन छानपैकी मळून पहिलं घेऊन तेल लावून चांगल्यापैकी मळले. आणि दोन्ही हाताला असं छानपैकी तेल लावून त्याचे गोल गोल आकार करून बघितले होत आहेत की नाही. आणि मेन म्हणजे त्याला चीर नाही पडली पाहिजे, तर ते चांगले होतात. म्हणून त्याला गोल गोल केले. गुलाबजामुनचे बॉल्स रेडी आहेत. आता आपण फ्राय करूया त्याला छानपैकी गोल्डन ब्राऊनमध्ये, आणि नंतर साखरेच्या पाकात टाकूया. तर चला. सो इकडे मी गुलाबजामुन हळूहळू तेलात टाकले फ्राय करायला. मस्तपैकी छानपैकी गोल्डन ब्राऊन मस्तपैकी होते म्हणून. थोडंसं कमी तेल होतं, त्यामुळे अजून थोडंसं तेल टाकलं आणि छानपैकी फ्राय केले त्याच्यामध्ये गुलाबजामुन. चांगले झाले म्हणून नाचायला लागले मी. थोडेसे गोल्डन ब्राऊन म्हणजे तुटले नाही असं, म्हणून मला आनंद झाला म्हणून डान्स करत होतो. तर आता तिकडे साखरेचं पाक तयार होत आहे. थोडंसं गूळ पण टाकलं मी साखरेसोबत, आणि छानपैकी तो असा स्वीटनेस आला त्याच्यामध्ये साखरेच्या पाकात. सो हे बघा, आता छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता मी ते काढते हळूहळू. ॲक्च्युली स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच ते करावं लागतं, नाही तर ते पूर्ण करपून जातात. हे एवढेसे दिसतात आहे, पण जेव्हा आपण साखरेच्या पाकात टाकले ना मी, एवढं भारी फुगले ते, सुपर्ब एकदम. तीन तासानंतरून सो चला, फायनली सर्व जेवण आपलं झालेलं आहे. आणि सोबतच आपले गुलाबजामुन देखील म्हणजे शुगर सिरपमध्ये टाकलेले आहे. सो आता मग जाऊयात माऊला घ्यायला. बघूया तिने काय केलंय, काय माहिती काय केलंय.
निघूया फटाफट आणि जाऊया फटाफट. आता पळावं लागेल कारण उशीर झाला जरा. चला बोलते नंतर. हा झालं. नित्या काय झालं? तुला नाही दिलं. 15 मिनिटांनी छानपैकी गणपती बाप्पाचं बनवून झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये छान छान असे फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज पण भेटलेले आहेत. सो माऊचा फ्रेंड आहे म्हणजे क्लासमेटच, त्याला फर्स्ट रँक भेटला आहे. फर्स्ट रँक सारंगला भेटला आहे, सारंगला. आणि थर्ड प्राईज भेटला आहे सांचीला. सेकंड प्राईज कोणाला भेटलं काय माहिती नाही, पण माऊने केलं, तिचं बेस्ट दिलं. आता बघूया है ना, माऊ केलंच ना छानपैकी गणपती बाप्पा. इट्स ओके, काय नाही. आता नाही भेटलं तर नंतरच्या नेक्स्ट कॉम्पिटिशनमध्ये भेटू दे, है ना. फर्स्ट प्राईज काढायचं मग नंतर फर्स्ट सेकंड. फर्स्ट प्राईज भेटलेलं आहे. इट्स ओके, सगळ्यांची वेळ येते ना, सगळ्यांना भेटतं. सगळ्यांचं प्रत्येक वेळेस नाही, एकाच जणाचं प्रत्येक वेळेस नाही भेटत. प्रत्येक टाइम म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं भेटतं ना. नको राहू दे, प्लॅस्टिक राहू दे. नको माऊ, प्लॅस्टिक नाही, ते खराब होणार, मग वाईट होणार. आता येताना मी स्टेशनवरून येत होती ना, तेव्हा ना मी आहे ना स्टेशनमध्ये असंच काय ते मला केळीची पानं घ्यायची होती. सो मी ती घेतली आणि तिथे बाजूलाच एक नंदी बैलाचं ते स्टॅच्यू असतं ना, ते होतं. बैलांचं जोडी एवढी भारी होती ना, मला खूप आवडली. माऊला ते छोटे छोटे आवडले, पण जी मी बघितली ना ती मोठीवाली, ती एवढी भारी होती ना, शपथ एक नंबर होती. मी ती आवडली म्हणून मी पटकन त्याला घेतलं. ते खूप मस्त वाटतं. मी तुम्हाला हे एवढं छान मला वाटत होतं ना, एक नंबर असं. सो मी ते घेतलं, मला खूप आवडलं. हे त्याचे डोळे वगैरे पण छान आहेत, मस्त एकदम सुंदर वगैरे. अजून एक अशी एक आहे जोडी, मी ही फर्स्ट टाकवली, खूप छान वाटते बघा. तुम्हाला पण आवडेल ना. 2 तासानंतरून चला 7 वाजून गेलेले आहेत. आपण छानपैकी आता दिवाबत्ती देखील केलेली आहे. आता जस्ट केलेले दिवा लावलेला आहे, अजून पूजा करायचे. आणि आज मेन असा प्रॉब्लेम झाला की पाऊस आज खूप पडतो, खूप म्हणजे खूप पाऊस पडतो. मला जरा पण आता लिमिट नाही आहे, त्यामुळे मला मंदिरात जाता काही येणार नाही आहे. पण तरीसुद्धा मी माझ्याकडे छोटंसं असं महादेवाची पिंडी आहे, त्याच्यावरती मी थोडेफार फुलं वगैरे लावून थोडासा अभिषेक करणार आहे. सो चला आपण ते करूया. मग आता त्याची पूजा करूया, कारण की बाहेर तर जाता नाही येणार आणि नैवेद्य देखील दाखवूया. आपलं जेवण सगळं झालेलं आहे, काही टेन्शन नाही. आता फक्त पाण्याची आता वाट बघायची. शुभम करोति कल्याणम आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार. दिव्यात तेल कापसाची वात, दिवा जळो मंदिरात. दिवा लावला तुळशी पाशी, उजेड पडला विष्णू पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. हे ग लक्ष्मी बैस ग माझे, माझं घर तुला साजे. घरातली डापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. ओम नमः शिवाय. 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 ओम
नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय. काही वेळानंतर सो चला फायनली माझी पूजा छानपैकी झालेली आहे आणि माझं 4था सोमवार पण खूप 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 छान गेलेला आहे. आणि मेन म्हणजे मी आज घरात पूजा केलेली आहे आणि मेन म्हणजे हे कारण होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मी जेव्हा स्टेशनवरनं येत होते दुपारी तेव्हा मला केळीचं पान घ्यायचं होतं. तेव्हा नाही का ते मी तुम्हाला म्हटलं की मला बैलांची जोडी दिसली. सो आज मला माहितीच नव्हतं की सण आहे म्हणून, म्हणजे बैलपोळा आहे म्हणून. आज मी मम्मीला म्हणजे मम्मीला फक्त दाखवायला कॉल केला. ते बोलते आज बैलपोळा आहे का अशी म्हणते. म्हटलं नाही माहिती मला. तर मम्मी म्हणते ठीक आहे थांब बघते तुझं. हां ओके ओके म्हटलं माझ्या खरंच लक्षात नव्हतं की आज बैलपोळा आहे. पण आज मला खूप आवडलं, ते खूप आवडलं म्हणून मी ना आज घेऊनच आलेले. पण मला असं माहिती नव्हतं की आज बैलपोळा आहे म्हणून मी ते घेतलं आहे. मला खूप आवडलेलं ते बैलांची त्या दोन्ही जोडी, त्यांचं नक्षीकाम वगैरे सगळं मी ते घेऊन आले. खूप मस्त वाटतं आहे. आज त्यांची पण पूजा केली, नैवेद्य ठेवला, महादेवाच्या इथे पण नैवेद्य ठेवला, गणपती बाप्पाला पण ठेवला. सर्व काही चांगलं आहे. खूप छान गेला 4था सोमवार पण मस्त एकदम. माझं बाळ अजून झोपलं. आता काय थोडं बसते जरा आणि पाणी येईल आता. मग पाणी आल्यानंतर मग थोड्या वेळाने मिस्टर आल्यावरती जेऊ. चला भेटूयात नंतर.
आता थोड्या वेळाने माऊ उठलेली, त्यामुळे ते माऊनी पण अभिषेक केलेला आहे. बघा तुम्हाला दाखवते. ओम नमः शिवाय. बस. ओम नमः शिवाय. 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 आता तिथे पण लाव. ओम नमः शिवाय. ओम. आता स्वतःला लाव. ओ व्हेरी गुड. ओम नमः शिवाय. बघू 4 तासानंतर. सो चला फायनली तो टाइम झालेला आहे जेवायचा. सो आज मी स्पेशल डिश केलेली आहे. स्पेशल म्हणजे आजचा 5वा सोमवार. सो आज चपाती, भेंडीची भाजी, मिरची तळलेली, गुलाबजामुन, डाळ भात. पण आता जेवायला बसलेले आहेत. चला आता आपण जेवूया. या जेवायला छान छान. आणि थोड्या वेळाने आपण आता बिग बॉस पण लावूया. या जेवायला. तिला सगळ्यांनी कौतुक केलं, भाऊंनी कौतुक केलं, सगळं मान्य. पण आपण गेम कशासाठी खेळतोय हे पण तिला कळायला पाहिजे होतं. गेम हा होता बीबी करन्सीचा ज्यावेळेस गेम होता त्यावेळेस करन्सी येणार होते आपल्याकडं, आपल्या घरासाठी पैसे येणार होते, हे तिच्या लक्षात आलं पाहिजे होतं. आणि तिची टीम ज्यावेळेस होती, तिची टीम जिंकत होते, तिला जास्त पैसे भेटत होते. एकदम खोटारडे जे काही घडलं तिथं, आपण ज्यावेळेस म्हणतो किंवा मी घरासाठी लाईट. चला गाईस. आई माझी टिकली वाकडे झाली. सो चला गाईस आता करूयात आता आराम. बिग बॉस पण आपलं बघून झालेलं आहे, सर्व काम झालेलं आहे. आणि आता झोपूया, जरा आराम करूया मस्तपैकी. आज दिवसभर जाम दमलोय. पण मज्जा आली आज. सो चला, माझे सगळे श्रावण सोमवार खूप छान गेले. काही काढताळा आला नाही. मस्तपैकी केले सगळे श्रावण सोमवार, सगळे भेटले मला. खूप छान वाटतंय. सो चला, आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. छान राहा, मस्त राहा, आनंद राहा. पर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग सौमावशी व्लॉग्स. लाईक, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.